आफ्टर लॉंग टाइम आपण हा व्हिडिओ शेअर करतोय. याच्या आधी आपण MCG इज कन्व्हर्टेड इनटू एमीटर बघितला होता. आता आपण बघतोय MCG इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टमीटर. याचा क्वेश्चन्स तुम्हाला असा आहे, हाऊ विल यू कन्व्हर्ट MCG इनटू व्होल्टमीटर अँड डिराइव द नेसेसरी फॉर्म्युला. मग हाऊ विल यूचं उत्तर तुम्हाला आधी द्यायचं आहे. म्हणजे हा कसा कन्व्हर्ट केला, MCG हा व्होल्टमीटर म्हणून मध्ये कन्व्हर्ट केला. दॅट इज व्होल्टमीटर इज अ रेडी मेजर टू रेडी potential difference in a circuit or voltage in a circuit or EMF in a circuit. आता काय करतोय, कन्व्हर्ट कसा केला तर व्होल्टमीटर हा पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट कसा आहे हे सांगायचं आणि त्याची अरेंजमेंट. व्होल्टमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और व्होल्टेज. इट इज ऑलवेज कनेक्टेड इन अ सर्किट विथ द पॅरलल. कसा जोडला जातो तर सर्किटला तो नेहमी पॅरललमध्ये जोडला जातो. कायम लक्षात पाहिजे, जेव्हा तुम्ही ॲमीटर हे डिव्हाइस घेतलं होतं, ॲमीटर हा नेहमी सर्किटला सेरीजमध्ये जोडला जातो आणि मग करंट मोजला जातो. हा ॲमीटरचा कन्सेप्ट झाला. व्होल्टमीटर हा करेक्ट कसा करतो, याच्या रिव्हर्स कनेक्शन. व्होल्टमीटर हा पॅरलल जोडला जातो आणि हा पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज मोजण्यासाठी उपयोग केला जातो. हे पहिलं वाक्य आहे. व्होल्टमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और व्होल्टेज. इट इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ द सर्किट. सर्किटशी तो कसा जोडलेला आहे तर पॅरलल जोडला आहे. हे पहिलं वाक्य तुम्हाला सांगता यायला पाहिजे. जर पॅरलल जोडला असेल तर काय होणार, जर पॅरलल जोडला असेल तर रेजिस्टन्स कमी होतो. बघा, इफ द व्होल्टमीटर म्हणजेच MCG, जर व्होल्टमीटर हा पॅरलल जोडला तर काय होतो हे तुम्ही सांगणार आहे. व्होल्टमीटर ॲज अ MCG विच इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ द सर्किट. जर सर्किटशी जर तुम्ही पॅरलल जोडला तर जो रिझल्टंट रेजिस्टन्स येतो, रिझल्टंट रेजिस्टन्स हा तुमचा काय होतो तर कमी होतो. म्हणजे हेही कनेक्शन तुम्हाला माहिती पाहिजे. डिक्रीजेस म्हणजे जेव्हा पॅरलल कॉम्बिनेशन असेल तेव्हा रेजिस्टन्स हा डिक्रीज होतो आणि सेरीज कॉम्बिनेशन असेल तर रेजिस्टन्स हा इन्क्रीज होतो. तर आता हा रेजिस्टन्स डिक्रीज होतो, पण आपला ओहम्स लॉ काय सांगतो, V इज इक्वल टू IR, म्हणजे V/R इज इक्वल टू I. जर रेजिस्टन्स कमी झाला तर करंट वाढतो. म्हणून काय सांगताय, जर रेजिस्टन्स डिक्रीज झाला तर करंट वाढतो. म्हणून इथं काय सांगताय, रिझल्टंट रेजिस्टन्स डिक्रीजेस सो दॅट करंट इन्क्रीजेस ड्यू टू धिस मॅक्झिमम करंट. या मॅक्झिमम करंटमुळं काय होऊ शकतं, कॉईल ऑफ MCG कॅन बी डॅमेज. बघा कसं सेकंड पॉईंट आपण कसा सांगतोय बघा. ऑलवेज व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ द सर्किट फॉर मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड व्होल्टेज. If the coil of MCG is connected in a parallel with the circuit, then total resistance of combination decreases. पॅरलल म्हटल्यानंतर त्या कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स हा तुमचा डिक्रीज होतो. रेजिस्टन्स डिक्रीज झाला तर काय होणार, करंट इन्क्रीजेस. ड्यू टू धिस मॅक्झिमम करंट कॉईल ऑफ MCG कॅन बी डॅमेज. मग मॅक्झिमम करंट तुम्हाला डायरेक्ट मिळाल्यानंतर कॉईल ही काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. म्हणून थर्ड पॉईंट तुम्ही सांगणार आहात की ॲक्च्युअल तुम्ही जेव्हा MCG हा व्होल्टमीटर म्हणून यूज करता त्यावेळी तुम्ही त्याचं कनेक्शन कसं कराल. वेन वी हॅव टू कन्वर्ट MCG इंटू व्होल्टमीटर. ॲट दॅट टाईम MCG इज कॉईल ऑफ MCG इज कनेक्टेड इन सेरीज विथ द सर्किट. कसं जोडलं जातं बघा, सेरीज विथ द सर्किट. दॅट इज अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तर हाय रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन अ सर्किट. कसा जोडला सांगतो बघा, हाय रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सेरीज विथ द सर्किट. आपण आधीचं कनेक्शन ॲक्च्युली आपलं पॅरलल होतं, पण आपण ते कसं जोडलं, सेरीजमध्ये जोडल्यामुळं रेजिस्टन्स वाढला, करंट कमी झाला.
कमी करंटपासून तुमच्या कॉईलमध्ये करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली, म्हणजेच तुमची कॉईल डॅमेज होणार नाही. म्हणजे आपण ॲक्च्युली काय केलं, आपला रेझिस्टन्स हा वाढवला आणि त्यामुळं काय झालं तर करंट कमी झाला आणि कमी करंटपासून तुमची सुरुवात झाली. सेम कंडिशन आपण एमिटरमध्ये घेतली होती. लो रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन अ पॅरलल, इथं हाय रेझिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज, तर तिथं घेतलं होतं लो रेझिस्टन्स कनेक्टेड इन अ पॅरलल. म्हणून ही कंडिशन याची लक्षात पाहिजे. इन द कन्वर्जन ऑफ MCG इंटू व्होल्टमीटर हाय रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन अ सिरीज विथ द सर्किट. आता याचा फॉर्म्युला तुम्हाला शोधायचा आहे. या फॉर्म्युल्यासाठी सर्किट डायग्राम बोर्डवर आहे. आता सर्किट डायग्राममध्ये काय काय दाखवलेलं आहे, तर पहिल्यांदा येत आहे तो जी हा तुमचा गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स आहे. MCGचा रेझिस्टन्स जी आहे. आपण आता मग सांगितलं हाय रेझिस्टन्स कनेक्टेड इन अ सिरीज, म्हणून X इज द हाय रेझिस्टन्स. हा या गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉईलला कसा जोडला सांगा, सिरीजमध्ये जोडला. सिरीजमध्ये असेल तर IG विथ करंट फ्लोइंग थ्रू इट, IG विथ करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. आता हा करंट या दोन्ही मधला सेम असणार आहे, म्हणून टोटल व्होल्टेज तुम्ही कसं सांगता, तर V इज म्हणजे जेव्हा तुमचं कॉम्बिनेशन हे सेरीज असेल, बघा काय सांगतोय, जेव्हा तुमचं कॉम्बिनेशन सेरीज असेल तेव्हा तुमचं व्होल्टेजची बेरीज होते, दोन व्होल्टेजची बेरीज होते. जेव्हा तुमचं कॉम्बिनेशन पॅरलल असेल तेव्हा करंट डिफरंट असतो, मात्र व्होल्टेज सेम असतं. जेव्हा तुमचं कनेक्शन सेरीज असतं तेव्हा तुमचा करंट सेम असतो, मात्र व्होल्टेज डिफरंट असतं. मग इथं सेरीज कॉम्बिनेशन असल्यामुळं दोन्हीच्या अक्रॉसचं व्होल्टेज वेगळं आहे, मात्र करंट सेम आहे. IG with the current flowing through the series resistance and galvanometer. Therefore, total voltage is voltage across high resistance plus voltage across galvanometer. इथं काय काय नोटेशन सांगूया बघा. लेट I be the current flowing through the coil, current flowing through the MCG. X be the series resistance, किंवा यालाच तुम्ही म्हणणार आहात हाय रेझिस्टन्स. त्यानंतर IG विथ करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर, तर गॅल्व्हॅनोमीटर मधला करंट आहे. R विथ रेझिस्टन्स, एक्सटर्नल रेझिस्टन्स ऑफ द सर्किट. आता तुम्ही काय सांगा, इन द सेरीज कॉम्बिनेशन करंट इज द same but potential difference is the different. Therefore total potential difference is potential difference across high resistance and potential difference across G, but current is the same. Therefore IG multiplied by X plus IG multiplied by G. Take a common IG, we get G plus X. Therefore V divided by IG is equal to G plus X. Therefore X is equal to V by IG minus G. Using this formula high resistance is to be calculated. काय केलं बघा, हाय रेझिस्टन्स हा तुम्ही काय केला, कॅल्क्युलेट केला इन द कन्वर्जन ऑफ MCG इंटू व्होल्टमीटर. यानंतर आपल्याला नंबर ऑफ डिव्हिजन्स तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे काय सांगणार आहात यामध्ये, जर तुमचा करंट नंबर ऑफ डिव्हिजन्स तुम्ही काढणार आहात, NV इज इक्वल टू NV इज इक्वल टू V डिवायडेड बाय VG. मग V म्हणजेच कोण येतो तुमचा I इंटू G आणि इथला येतो तो VG IG इंटू G. दोन्ही जर तुम्ही डिवाइड केलं, V divided by IG into G, V divided by IG into G, NV म्हणजे नंबर ऑफ N म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजन्स तुम्हाला काढायच्या, तर हाही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. आता यानंतर एक सिंपल प्रॉब्लेम याच्यावर विचारला जातो. तो प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते, दोन्ही फॉर्म्युले लिहूया आणि प्रॉब्लेम सांगूया.
एकूण 2 कन्व्हर्जन्स तुम्ही बघितले. MCG इज कन्व्हर्टेड इनटू एमिटर आणि MCG इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टमीटर. आता यामध्ये पहिल्यांदा मी आता दोन्हीमधला थोडासा डिस्टिंग्विश तुम्हाला सांगते. MCG हा कन्व्हर्ट होतो एकतरी इथं तुमचा एमिटर मध्ये झाला आणि इकडं झालाय तो तुमचा व्होल्टमीटर. अशी 2 डेरिव्हेशन्स आपण यामध्ये बघितलेली आहे. आता एमिटर मध्ये जेव्हा कन्व्हर्जन होतं त्या काय ऍडजस्टमेंट तुम्ही केली आहे तर लो रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन अ पॅरलल. लो रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन अ पॅरलल आणि याला तुम्ही शंट रेजिस्टन्स म्हणता. शंट रेजिस्टन्स असं तुम्ही म्हणता. इकडचं जर सांगितलं तर लो ऐवजी तुम्ही घेणार आहे हाय रेजिस्टन्स आणि इथं इज कनेक्टेड इन अ पॅरलल ऐवजी तुम्ही काय घेणार आहे इज कनेक्टेड इन अ सेरीज. आणि जो रेजिस्टन्स आहे तो तुमचा कोणता येतो सेरीज रेजिस्टन्स. म्हणजे जर तुम्हाला डिस्टिंग्विश लिहायला सांगितला 1 मार्काला आला तर हे 2 पॉईंट लिहायचे. एक त्याचा फॉर्म्युला आणि काय घेणार आहे तुम्ही त्याचं मेन काय कन्व्हर्ट करण्यासाठी काय चेंज करावा लागला हे तुम्हाला सांगायचं आहे. इथे येणारा फॉर्म्युला आहे तो तुम्ही इथं काढलेला आहे तो शंट रेजिस्टन्स काढलाय. S इज इक्वल टू IG डिवायडेड बाय I मायनस IG मल्टिप्लाय बाय G आणि इकडं जो काढलेला आहे आत्ताच काढला आपण सेरीज रेजिस्टन्स काढलाय V डिवायडेड बाय IG मायनस G. आता इथे बघा IG विथ द करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर, I with the total current in the circuit, capital G is the resistance of galvanometer, V is the total voltage, IG with the current flowing through the galvanometer and G with the galvanometer resistance का resistance of galvanometer. आता हे 2 प्रॉब्लेम्स असतात कसे ते तुम्हाला सांगते आणि दोन्हीचाही एक प्रॉब्लेम आपण घेऊया. म्हणजे एक व्होल्टमीटर साठी घेऊ आणि एक एमिटर साठी घेऊया. एक कॉमन प्रॉब्लेम आहे तो आपण घेऊ. A galvanometer has a resistance given by me इथे प्रॉब्लेम सगळा लिहित नाही आहे. A galvanometer has a resistance 40 ohm. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे G घ्यायचा. करंट ऑफ 4 मिली एम्पियर इज नीडेड फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन. 4 मिली एम्पियर is needed for full scale deflection. What is the resistance and how is it to connected to convert galvanometer into an ammeter of 0.4 ampere range and into voltmeter 0.5 volt range. जेव्हा तुम्हाला रेंज दिलेली असते 0 to 4 volt 0 to 5 volt अशी जी काय रेंज असती ते टोटल कॅल्क्युलेशन तुमचं असतं. म्हणजे रेंज म्हणलं की टोटल करंट येणार 0.4 एम्पियर. रेंज म्हटलं की टोटल व्होल्टेज येणार 0.45 व्होल्ट. आणखी एक कन्सेप्ट आहे तुम्हाला जो छोटासा दिलेला असतो IG तो करंट येतो तो गॅल्व्हॅनोमीटर मधला करंट 4 मल्टिप्लाय बाय 10⁻³ एम्पियर. आता प्रश्न तुमचा असा आहे की हा कन्व्हर्ट इनटू एमिटर अँड इनटू काय येणार आहे व्होल्टमीटर. मग एमिटर मध्ये जेव्हा तुम्ही कन्व्हर्जन करता त्यावेळी तुम्हाला शंट रेजिस्टन्स काढायचा आहे आणि जेव्हा तुम्ही व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्जन करता तेव्हा तुम्हाला सेरीज रेजिस्टन्स काढायचा आहे. म्हणून पहिला पार्ट मी यामधला घेते इन कन्व्हर्जन ऑफ MCG इनटू एमिटर. आता एमिटर मध्ये जेव्हा कन्व्हर्जन करता तेव्हा तुम्हाला फाइंड काय करायचं आहे तर S तुम्हाला फाइंड करायचं आहे. म्हणून फॉर्म्युला येतो S इज इक्वल टू IG डिवायडेड बाय I मायनस IG मल्टिप्लाय बाय G. IG इज 4 मल्टिप्लाय बाय 10⁻³ I means 0.4 4 मल्टिप्लाय बाय 10⁻³ मल्टिप्लाय बाय G is the 40. Therefore 4 multiplied by 10⁻³ multiplied by 40 0.4 minus 0.1000 नी भागणारा मग काय येणार 0.004. समजते का बघा इथं 0.10 ने डिवाइड केलं 0.4 100 ने डिवाइड केलं 0.04 10⁻³ म्हणजे 0.004. आता इथं मायनस करा 4 4 जा
16 160 into 10 raised to minus 3 4 6 जा 10 carry 1 9 जा 10 carry 1 1 carry 1 3 0.396 याचं लॉग कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे. लॉग कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आन्सर मिळतंय 0.40 ओहम 0.40 ओहम. माझा स्पेशली लॉग टेबलचे 2 व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघा, म्हणजे लॉग कसे बघायचे हेही तुम्हाला समजेल. लॉग टेबलचा व्हिडिओ स्पेशल टाकतोय तो बघा, तोही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे लॉग कसे बघायचे, तुमची कॅरेक्टरिस्टिक, अँटी लॉग, नॅचरल साईन, कोसाईन आणि टँजंट कसं बघायचं हेही तुम्हाला समजेल. आता दुसरं कन्वर्जन आहे, कन्वर्जन ऑफ MCG इंटू ॲमिटर. ॲमिटरमध्ये कन्वर्जन तुम्हाला करायचं आहे. सेकंड पार्ट आहे एक्झाम्पलचा. इन कन्वर्जन ऑफ MCG इंटू व्होल्टमीटर. व्होल्टमीटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे तर तुम्हाला सेरीज रेजिस्टन्स काढायचा आहे. मग सेरीज रेजिस्टन्ससाठी आमचा फॉर्म्युला काय आहे, X = V/Ig मायनस G. मग V तुम्हाला दिलेला आहे 0.5, V ची व्हॅल्यू 0.5, जी रेंज म्हणजे टोटल येत होतो. Ig तुम्हाला दिलाय 4 × 10⁻³ आणि G इज द 40. 0.5 मल्टिप्लाय बाय टेक हिअर इन न्यूमरेटर 10⁻³ 4 मायनस 40 काय येणार इथं 1000 नी गुणताय म्हणजे येणार इथं 500 डिवाइड बाय 4 मायनस 40. 10 ने मल्टिप्लाय करा 5 झाला, 100 500 येत आहे. 4 1 जा 4 4 2 जा 8 4 5 जा मायनस 40. 85 ओहम हा तुमचा X येतो. कोणतंही एक्झाम्पल सोडवताना याचा जर युनिट नसेल तर शेवटचा अर्धा मार्क हा तुमचा युनिटसाठी जाणार आहे. इथं दोन्हीही रेजिस्टन्सच तुम्ही फाइंड करता. हा पॅरलल म्हणजे शंट रेजिस्टन्स आहे, तर हा येतो तुमचा सेरीज रेजिस्टन्स आहे. असं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये दिलेले आणि मी दिलेले 2 पॉईंट आहेत, हे तुम्ही डिफरन्स ते बघू शकता. ॲमिटर एक एक्झाम्पल कायम पेपरमध्ये असतं. दिलेल्या गोष्टींचा मला विचार करा, एक्झाम्पल सोडवा. माझं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.